नानांनाच अगोदर एक 10-15 दिवसापूर्वीच बोललो होतो की नाना या एक व्हिजिट द्या, आपण तुमचा सत्कार वगैरे करूया. आणि विशेष करून आज त्यांनी गुरु कम्प्युटरला व्हिजिट दिली, म्हणजे शुभम कम्प्युटरला व्हिजिट दिली. आणि सकाळी म्हणजे आज त्यांचा वाढदिवस होता, पहिला सकाळी फोन पण केला आणि वाढदिवसानिमित्त आणि विशेष करून म्हणतात ना ऑस्ट्रेलिया रिटर्न्स, त्यांचा मुलगा ऑस्ट्रेलियाला आहे पा आणि सून पण, दोघं पण. तर खूप छान त्यांचा एक एक्सपिरियन्स आपण त्यांच्याकडून घेऊया की परराष्ट्र दौऱ्यातून रिटर्न येऊन त्यांचा अनुभव काय आहे हो तिकडचा. येस. आता बरं का, मी आजकाल गेलो ना, इथून मुंबईला गेलो पाहिजे, मुंबईमधून मलेशियामधून सिडनी. तर आपण जे म्हणतो ना की बुवा बाहेर गेल्यानंतर, खरंच बाहेर गेल्यानंतर कसं वातावरण आहे, कसं बघा, शिक्षणाला खूप किंमत आहे. आज शिक्षणात एवढी ताकद आहे की आपल्याला जमिनीवरचा जो कोणी असेल, म्हणजे शिक्षक किंवा तरुण मुलगा जर शिकला, तो कुठेही जाऊन कोणत्याही टॉपला जाऊ शकतो, एवढी शिक्षणाला ताकद आहे. त्याच्यातला मला आलेला अनुभव आहे. आता बघा, आमचा मुलगा हा BSc विखे पाटलाकडे जायला आहे. आणि असं तुम्हाला मला जायचं, बरं पैसे तंत्र सगळीकडे असते, पण त्यांनी गेला तर त्यांनी त्याचं जे भवितव्य काय म्हणतात ना, ते त्यांनी घडवून दाखवलं. आणि असे आपले भरपूर मुलं, फक्त करण्याची जिद्द पाहिजे. आता तिथला अनुभव सांगतो, नॉन करप्टेड देश आहे. ज्यांच्याकडे जनता सांभाळायला आहे ना, म्हणजे डिपार्टमेंट म्हणा, अधिकारी म्हणा, काही तुम्ही जर सरळ असाल तर तिथं सगळं अनुकूल आहे. लग्न पोरला नेलं सोनं किती द्यावं, आणि 50 तोळं सोनं भेटलं किती बघा, याला तिकडे द्यावं लागलं. आपलं हे ना, जे म्हणतो ना आपण बाहेर बाहेर बाहेर, तुम्ही बाहेर जाऊ शकता, फक्त ती जिद्द ठेवा. जिद्द ठेवल्यानंतर माणूस काही करू शकतो. आता ते लहान भाऊ सांगतो तुम्हाला. बघा, आपण जर रोडने चाललो तिथं तुमचं जर सगळं गाडीचे पेपर, तिथं गाडीचे पेपर सगळे क्लिअर, लायसन क्लिअर, आणि तिथला माणूस आहे ना, तिथला सिग्नल तोडीत नाही. म्हणजे तू जर स्टेट जर चालला ना, तर सिग्नल जर लागला तर तो थांबणारच. आणि स्वतःहून तिथं नियम पाळले जातात, जे काय ना फॉलो करतात. तर चुकून जर झालं ना, तर तिची त्यांना थोडी शरम वाटते, कारण आजूबाजूचे लोक पाहतात ना, इतका नियम फॉलो करतात तिथं. आणि खूप सुंदर देश आहे. आपल्याकडे जसे घराच्या कडाने हे असतं ना, तर सगळी लॉन असते तिथं, गार्डन, रोड, परत तुमचे रेल्वे ट्रॅक, फिरायचे पॉईंट, खूप चांगलं सुंदर आहे. आणि खरंच तुम्ही शिका. शिक्षण एवढी ताकद आहे, तुम्हाला पुढे नेऊन ठेवू शकते. हो, म्हणजे मी शिकलेलो कमी आहे, पण मला तिथला अनुभव खूप आला, कारण की मी याच्यात असल्यामुळं, थोडं समाजकार्यात असल्यामुळं ते लगेच लक्षात आलं माझं. आता समजा पेपर, गाडीचे पेपर सगळं ऑनलाईन आहे तिथं. घराचे पेपर नोंदीला ऑनलाईन देऊ शकता, तो ऑनलाईन आहेच. म्हणजे कुठं घेऊन जायचं किंवा नोंद लावा हा प्रकार नाही. पेपर पाठवून दिले, नोंद घेऊन येणार, तुम्हाला किती टॅक्स आहे ते पावती येणार, टॅक्स भरला परत पावती येणार. इतकं सुंदर आहे तिथं. विशेष करून काय फरक वाटला बरं, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये आणि त्या देशामध्ये काय फरक वाटला? समजा फरक हा वाटला की बुवा तिथली जनता, तिथले जे कोणी अधिकारी असतील, स्वतः नियम फॉलो करतात. त्याच्यामुळे तो सुधारित देश. आज आपल्यापेक्षा कमी 50 वर्ष पुढे आपल्यापेक्षा, आणि आपण बी ते करू शकतो. पण ते एकाचं काम नाही, ते अगोदर वर्ष झाले पाहिजे, ज्यांच्याकडे जनता सांभाळायला आहे ते, मग जनता सुधारणा. बरोबर आहे. तसं तिथं ते आता कॅमेराचा अनुभव, तिथला संसद, त्या संसदमध्ये फक्त 6 पोलीस होते. आम्हाला गेटवर एकदा चेक केलं, मी बघा फोटो टाकले तिथले, बघा गेटवर एकदा चेक केलं 2 पोलिसांनी, मध्ये एकदा मध्ये चेक नाही केलं. मग आणि जिथं संसद भरते ना, तिथं मी फोटो टाकलेले तिथे. माझ्या पाठीमागे जी आहे ना पंतप्रधान खुर्ची, फक्त जास्तीत जास्त 100 फुटावर होती.
माझ्या पाठीमागं. म्हणजे तिथं जनता सरळ असल्यामुळे तिथं पोटऱ्याला नाही बघा नाही. हा, जनता सरळ असेल हा. तर बरोबर. आणि सगळं नेम फॉलो करतात त्याच्यामुळे आहे ना, त्याच्यामुळे ते सुधारित येतो सगळं जनतेवर आहे. म्हणजे हे झाला म्हणजे कायद्यानुसार पाहिलं हा. तर तिथल्या सिटीज आणि आपल्या सिटीजमध्ये काय अजून थोडंसं काय वेगळं वाटलं का? तिथल्या सिटीजनमध्ये जावा ते बी आपल्याकडे इथं आहे माहिती आहे. तिथल्या सिटीजनमध्ये तिथले पेपर असतात हम्म. आणि त्या पेपरनुसार तुमच्या याच्यानुसार मग तो भेटत चढतं ते. हम्म, हम्म, हम्म. आणि आपण सरळ असेल तर सगळी दुनिया सरळ आहे. आपण सरळ असेल तर हा. बरोबर आहे. तिथल्या देशात असं आहे. आणि खूप कल्चर भारी तिथलं. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे मी सहज खेडेगाव पाहायला गेलो होतो. तर खेडेगाव आहे म्हणजे खेडेगाव पण आहे का तिथं? हा, खेडेगाव आहे का कोकण हेच कळलं नाही मला. कोकणापेक्षा खेडेगाव भारी आहे. अरे. ते कवळावर भर आणि प्रत्येकाला गार्डन माती नाही तिथं. माझं पांढरा शेत महिनाभर खराब नाही झाला. अरे. हा, म्हणजे धूळ हा प्रकार नाही तिथं. वातावरण चांगलं आहे. त्याच्यामुळे तिथं आजारी पडत नाही पब्लिक. म्हणजे तिथलं क्लायमेट आणि आपल्या इंडियाचं क्लायमेटमध्ये खूप काही खूप फरक फरक आहे. आहे. फरक आहे क्लायमेटमध्ये. फरक असा आहे क्लायमेट तिथं गरमी होती. गरमी झाली की 2-3 दिवस पाऊस येतो. पाऊस आला का काय होतंय वातावरण 8 दिवस थंड राहतं. हम्म, हम्म. त्याच्यामुळे तिथले लोक गोरे आहेत. मी सुद्धा गोरा झालो. आणि छान आहे. तुम्ही बी करू शकता सुद्धा तुम्ही. या कोणत्या पण शंभर जिद्द ठेवा. पोरं, 2 पोरं गेले तर त्याच्या जिद्द नादाने ठेवा. अजून दुसरी पार्टी जाते असं होतं. जिद्द ठेवलं सगळं होतं. आणि विमानाचा जो प्रवास केला त्याच्यातून कसं वाटलं बरं? म्हणजे समजा आता जवळपास म्हणजे खरंच म्हणजे दुःख वाटतं की आपले अजितदादा याच्यातून म्हणजे ह्या अशा सिच्युएशनमध्ये गेले. हो. मग आता विमानाची भीती आहे असं वाटतं का? म्हणजे तुम्हाला त्याबद्दल कसं वाटलं बरं? ते आम्ही आलो ते घरले बरं झालं तर आम्ही तिकडे असताना आम्ही बी आता नाही घाबरलो असतो. ते व्हायला नको होतं. ती घटना व्हायला नको होती. बरोबर आहे, बरोबर आहे. देशाकरता राज्याकरता माणूस फार चांगला होता. विमानामध्ये फर्स्ट टाइम गेलते की याच्या अगोदर पण नाही, गेलेले? याच्या अगोदर मी एकदा पुण्याहून याला गेलो श्रीनगरला, हां 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 अंबरनाथला. आणि त्याच्यानंतर मग मुंबईला 2दा इंडियात असताना बसलो होतो. हां. पण इतका लांबचा प्रवास म्हणजे आउट ऑफ कंट्री तुम्ही हा मोठा डिस्टन्स पास केला? फर्स्ट टाइम म्हणजे आउट ऑफ कंट्री जायचा संबंधच नाही सर. हां 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 बरोबर बरोबर आता उगा ह्यो मुलगा असल्यामुळे योग आला वरून जुळून बरोबर आहे. म्हणून जायची वेळ मुलामुळं. जाता आलं मुलामुळं. निश्चित निश्चित. खूप छान बरं का. त्याची शिक्षणाचे याच्यामुळं त्याला योग आला. त्याने मेहनत घेतली. आणि विशेष करून लक्षात घ्या, नानांनी तिथं जाऊन मला व्हिडिओ कॉल केला होता आणि तिथलं दृश्य वगैरे दाखवलं तिथलं होतं. दृश्य दाखवण्याकरता मी खूप जणांना व्हिडिओ कॉल केला. हां हां हां. खूप जणांना दाखवलं तिथले शिट्या कसं आहे, काय आहे, परिसर कसा आहे, रस्ते कसे आहेत. म्हणजे कनेक्टिव्हिटी फक्त नुसती घरापुरतीच नाही नाही. तर लॉंग डिस्टन्स कनेक्टिव्हिटी पण हो. ठेवली तुम्ही. खूप छान. Nice. तिथं पाय जाणार प्राधान्य जास्त आहे. जर आपण रस्ता क्रॉस करायला ना कोर्टच्या ठिकाणी दोन्ही बाजू गाड्या थांबतात आणि ते आपल्याला जा म्हणतात. मी एकदा त्यांना म्हणलो आपल्याला एक काम नाही म्हणलं हे जॉबला तर यांना म्हणा जावं म्हणून. मी त्यांना दोघांना म्हणलो असं. ते म्हणले असं अगोदर तुम्ही जा. बरोबर आहे. एवढं म्हणजे एक चांगला अनुभव आला पर म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये. म्हणजे तिथलं सर असं आहे की बाबा ईदला आपण ईद बी करू शकत नाही. त्याला 2 सरळ पाहिजे. ज्याच्या ताब्यात जाणता येत ते आणि ज्याला त्याने निवडून दिलं ते दोघंही बरोबर सरळ पाहिजे. तसं तिथं सगळे उद्योजक आहेत. पण तरी असं थोडाफार काही अनुभव घेऊन तुम्हाला वाटतं का नवनागापूरमध्ये काही बदल करायला पाहिजे? थोडंफार. नागपूरमध्ये बदल हाच व्हायला पाहिजे. हां 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 हां. हां. आणि त्याला जनतेची बी साथ पाहिजे. तिथं जनतेची. जनता साथ देते शासनाला. बरोबर आहे. हो. म्हणजे कोणते तिथं टॅक्सेस म्हणा किंवा हे म्हणा या असेल ते टाईमवर त्याचं लोड येत नाही मग नंतर. बरोबर. म्हणजे सगळ्याच गोष्टी एकदम प्युरिटी असली पाहिजे हो त्याच्यामध्ये आणि टाईम टू टाईम पण असल्या पाहिजे. आता बरोबर आहे. आणि काय नाही त्यांच्या पैशाला तिकडे हॅलोय आपल्या पैशाला आपल्याकडे हॅलोय. बरोबर आहे, बरोबर आहे. हां. सेम सेम. ओके, खूप
खूपच छान. अजून बोलायचं आहे काय तुम्हाला? नाही बस. ओके, खूप छान, धन्यवाद. परत एकदा नाना तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि तुम्ही परदेश दौरा करून रिटर्न आलात, निश्चित तुम्हाला भरगतचं आयुष्य मिळो आणि निश्चित अशीच तुमच्या जीवनामध्ये चांगली वाढ हो, अशी गुरु कम्प्युटर आणि शुभम कम्प्युटर तसेच सोनवणे फॅमिलीतर्फे तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. Yes, yes. धन्यवाद. हो.